नमस्कार. शब्द मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांनो, कथेच्या भागाला सुरुवात करूयात. स्वातीला जाग येते तर ती सारंगच्या मिठीत होती. जवळ असूनही सारंग माझ्या इच्छेविरुद्ध गेला नाही. त्याचा हा स्वभाव स्वातीला पुन्हा जवळ घेऊन येत होता. ती त्याच्या केसातून हात फिरवून गालात हसत असते. सुकन्याने लग्नात म्हटले खरंच आहे. स्वाती, काय भारी दिसतो तुझा नवरा. तिचे शब्द आठवून तिला हसू येते. सुकन्या, माझा नवरा भारी दिसत नाही, लय भारी आहे. लग्नाला 15 दिवस झाले तरी त्याला मधुचंद्राची घाई नाही. नाहीतर तुझा नवरा लग्नाला 9 महिने पूर्ण झाले नाही आणि तुझ्याकडे वर बाळ दिसलंय. तू मला काय म्हणाली होतीस? मूल त्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्याला एकही शब्द बोलू देत नाहीत आणि कामाला लागतात. माझा सारंग बघ, 2 दिवस त्याच्या मिठीत आहे. किती प्रेमाने मिठीत घेऊन राहतोय, तरीही शांत आहे. बाई, माझ्या नवऱ्याला कर्णाची नजर लागू नये. श्रेयाने मस्त सरप्राईज दिला आहे. एकमेकांना छान समजून नंतरच मी सुरुवात करायला सारंगला सांगणार आहे. तोपर्यंत मस्त हनीमून पॅकेजचा आनंद घेऊ. माय स्वीट हनी. तो त्याच्या कपाळावर ओठ टेकवते आणि फ्रेश होण्यासाठी निघून जाते. सारंग बाजूला हात लावून पाहतो तर स्वाती हाताला लागत नाही. तो लगेच उठून बसतो तर बाथरूमचा नळाचा आवाज येतो. स्वाती फ्रेश होण्यासाठी गेलेली असेल. रात्री किती भयानक स्वप्न पडलं नाही. माझ्या मनाचा भ्रम आहे. स्वाती अशी वागणार नाही. मला दोष देणार, पण आजी आजोबांना कटघऱ्यात उभं करणार नाही. तो लाईट लावतो. स्वाती बाथरूममधून बाहेर येते. गुड मॉर्निंग. झाली का झोप? थोडंसं डोकं दुखत आहे गं. तब्येत ठीक आहे ना? तब्येत तर ठीक आहे. नवीन वातावरण असेल. माझी झोप बरोबर झाली नाही. तू आराम करतो का? तुझी तब्येत ठीक नसेल तर बाहेर जायचं नाही. फिरायला जायचे. नाहीतर श्रेया घरी फोन लावून सांगणार आणि नंतर सर्वजण इथे हजर होणार. मी फ्रेश होतो. तोपर्यंत तू कॉफी ऑर्डर करून घे. स्वाती नंबर डायल करून कॉफी ऑर्डर करते. ती हँडबॅग घेऊन मेकअप किट काढते तर तिला सारंगची डायरी दिसते. ती डायरी वाचते म्हणून घेतली, पण प्रवासात वाचता आली नाही. ती डायरी घेऊन बसते आणि एक एक पान पलटवते. तसाच सारंग दरवाजा उघडतो. ती डायरी पटकन बॅगेमध्ये टाकते. स्वाती, काय लपवत आहेस माझ्यापासून? तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तो म्हणतो, माझी सिक्रेट वस्तू आहे, तुला नाही सांगणार. सिक्रेट आणि तुझं? मला वाटलं सारंगजवळ सिक्रेट आहे, पण इथे तर दोघंही जशास तसे दिसत आहोत. नाही बरं सारंग, मी तुझी बरोबरी नाही करू शकत. तुझा स्वभाव आता कुठे कुठे हळूहळू मला समजायला लागलाय. स्वाती म्हणाली. वेटर बेल वाजवतो. मी बघतो, सारंग म्हणतो आणि दरवाजा उघडतो. वेटरच्या हातातून 2 ट्रे घेतो आणि आत जाऊन दरवाजा लावतो. मॅडम, कॉफी लेकर. सेवक हाजीर आहे, सारंग म्हणतो. सेवकाला टिपसुद्धा द्यावी लागणार, पण कॉफी कशी झाली हे बघते, नंतर ठरवते टिप कोणाला द्यायची ते. मंजूर है, पहिले कॉफी का आस्वाद ले लो, फिर ये सेवक आपको खुश करेगा. काय प्रत्येकाला वेळ ठरवून दिली आहे ते. त्या वेळेस स्वाती कॉफीचा मग सारंगच्या ओठाला लावते आणि बेडवर बसते. सारंग कॉफी नाही घेणार. तो मान हलवतच ती कॉफीचा मग घेतो आणि सोफ्यावर बसतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहतच कॉफीचा आनंद घेत असतात, पण दोघांची फिलिंग आता वेगळी होते. सारंग विचार करतो, एक एक दिवस असाच समोर जावा स्वाती, नेहमी, आणि तू नेहमीसाठीच माझ्यासोबत हसत राहावीस. तुझ्या डोळ्यात आज फक्त मी स्वतःला पाहत राहावं आणि नजरेतून तुझ्या हृदयावर माझं नाव लिहावं. स्वाती भुवया उंचावतच म्हणत असते. काय विचार आहे? तो कॉफीचा मग ट्रेमध्येच ठेवून स्वातीजवळ जातो. टीप बाकी आहे. कॉफीची टेस्ट बरोबर नाही, मजा नाही आली म्हणतच तो तिला जवळ घेतो आणि किस करतो. तेवढ्यातच स्वातीचा फोन वाजतो. ती सारंगला बाजूला करते आणि मोबाईल घ्यायला उठत असते. स्वाती, श्रेया असणार तर फोन मला दे. आता तिचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकतो. रागाला. बरोबर टीप नाही मिळाली सारंग बाबू, म्हणून स्वाती हसायला लागते. माझी मैत्रीण सुकन्याचा फोन आहे. स्वाती, हॅलो, बाय कर आणि फोन ठेव. तोपर्यंत मी तयार होतो, सारंग म्हणतो आणि टॉवेल घेऊनच बाथरूममध्ये जात असतो. स्वाती खिडकीजवळ उभी राहून सुकन्याचा फोन उचलत असते. हॅलो वहिनी, आज बरोबर वेळ काढला फोन केलास. स्वाती, वहिनी काय म्हणतेस ग? आज तरी फ्रेंड म्हणून बोल. आपलं काय ठरलं आहे? तू तिथे गेल्यावर सारंग कसा वागतो ते सांगणार होतीस ना. रात्र कशी गेली? तो जवळ आला ना? तुझी शंका दूर झाली का? सुकन्या, माय बेस्टी, किती प्रश्न तुला पडलेत. मला वाटते तुलाच झोप लागली नसणार आहे, पण सारंग माझ्या मिठीत आणि मुठीत आहे. आता कसलीच चिंता नाही बघ. ओ हो, म्हणजे हनीमून रंगला. क्या बात है.
तिथे गेल्याबरोबर सुकन्या मी खूपच आनंदात आहे. सारंगसारखा जोडीदार मिळाला आहे म्हणूनच भाग्य लागतं. त्याचा स्वभाव पाहता मी त्याच्यावर उगाचच नाराज झाले होते असं वाटतं. ओके, आता एन्जॉय कर. मी डिस्टर्ब नाही करत. आता फोन करत नाही. नंतर तू आरामात बोलशील माझ्याशी. बाय. सुकन्या फोन कट करत असते. ही सुकन्या ही ना, मी उगीच तिला सांगण्यात घाई केली का? स्वाती, नेहमीच तू घाई चुका करतेस आणि नंतर त्याबरोबर करण्यात वेळ घालवतेस. मला चला आज छान जीन्स टॉप लावून सारंगला सरप्राईज देते. जी सुटकेसमधून कपडे काढून बेडवर ठेवते आणि सारंग टॉवेल लावून तिच्यासमोर येऊन उभा राहतो. सारंग, तुझे कपडे, पटकन तयार होऊन बाहेर राहा. मी छान सरप्राईज देणार आहे तुला. स्वाती कपडे घेऊन बाथरूमकडे मध्ये जाते. सारंग ब्लॅक कलरचा जीन्स आणि रेड टी शर्ट लावून तयार होतो. रूमच्या बाहेर निघून जातो तर थोडी चहलपहल करून झालेली होती. रात्रीच्या वेळेस त्याने हॉटेलचे बरोबर निरीक्षण केले नव्हते. तो आता हॉटेल मॅनेजरसोबत बोलत उभा होता. स्वाती अंघोळ करून बाहेर येते. मला जीन्स टॉपमध्ये सारंगला पाहायचं आहे. आता त्याला आनंदात ठेवायचं आहे. आईने परवानगी तर दिली आहे. सारंगला आवडते तर घालू शकतेस जीन्स टॉप, शॉर्ट्स, मिडी, फ्रॉक आणि मी गावाला सलवार आणि साडी या व्यतिरिक्त दुसरे ड्रेस लावले नाहीत. लग्नानंतर मला साडीवरचे ब्लाऊज पाहून विचार येत होता. माझ्यावर कोणतेच बंधनं ठेवले नाही तर मी फक्त बाहेर सारंगबरोबर जाताना जीन्स आणि टॉप लावणार. घरी नाही. ती जीन्स टॉप लावून आरशासमोर उभी राहते. स्वाती, इथेच तू लाजतेस तर बाहेर कशी जाणार? तुझ्याकडे पाहून सर्वजण हसणार. बावळट मुलगी म्हणणार तुला. मी इथे चालून पाहते. मला सलवार घालावासा वाटतोय. पण सारंगला सरप्राईज देणार ठरवलं आहे. त्याचं काय? ती बाथरूममध्येच 2-3 फेऱ्या मारते. सारंग तिची वाट पाहास वारंवार घड्याळावर नजर टाकत असतो. स्वाती अजून तयार नाही. टॅक्सी येऊन आहे. तो रूमजवळ येतो आणि स्वातीला फोन करतो. सारंगचा फोन टॅक्सी आली की नाही असेल की ती फोन न उचलता कट करते. ही फोन का उचलत नाही? तो दरवाजावर टकटक करत स्वाती म्हणून आवाज येतो. ती हँडबॅग हातात घेतो. दरवाजा उघडते. स्वाती, चल टॅक्सी. सारंगसमोर बोलतच नाही. तिच्याकडे पाहत तो उभा राहतो. स्वाती मात्र खाली पाहूनच चल निघू म्हणते. 1 मिनिट माझ्याकडे बघ. वाव, हे सरप्राईज आहे. हा जीन्स टॉप तू कधी घेतलास? मी घ्यायला सांगितलं तर नाही म्हणालीस ना? तो दरवाजा बंद करतो. तुला आता बाहेर न्यायचं का नाही विचार करावा लागणार. सारंग, चल टॅक्सी वाट पाहत आहे. पाहू दे. सारंग, काय करत आहेस ते? चल निघू. तो तिच्या जवळ येतो. मॅडमची जीन्स टॉपवर गॉगल लावा, नाही तर तुमच्या नजरेने सर्वजण घायल होणार. तो बॅगेतून गॉगल काढूनच स्वातीला लावून देत असतो. माझ्यासाठी कधी घेतलास? तू जीन्स टॉप बघत होतीस तेव्हाच. काय रे, तुझं बरोबर लक्ष असतं. हां, चल लवकर आणि लाजू नकोस. इथे आपल्याला कोणीच ओळखत नाही. स्वाती सारंगसोबतच बाहेर निघाली होती. आजचा दिवस स्वातीसोबत वेळ घालवण्याचा होता. नंतर काय होणार याची मात्र कल्पना करता येणार नव्हती. सारंगचे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब पाहून स्वाती मात्र त्याच्या कपाळावर हात ठेवूनच विचारत असते. तुला बरं वाटतंय ना? माझ्या इच्छेखातर आणि श्रेयासाठी तू बाहेर मन नसताना फिरू नकोस. अगं, तब्येत तर ठीक आहे. किती काळजी करशील तू? आपण बोललेलं ड्रायव्हरला समजत असणार का? स्वाती सारंगला हळूच विचारत असते आणि तो बोलत असतो. बहीणजी, मुझे मराठी समजती है. बात खाली हिंदी में करता हूँ. दादा, तुम्ही महाराष्ट्रीयन नाही तरी मराठी येते तुम्हाला? बहन जी, मुंबई से बचपन गया और मराठी आती है, लेकिन अब बहुत साल हो गए मुंबई से यहाँ आकर. ड्रायव्हरला मराठी समजते. आता शांत बसून राहावं. स्वाती सारंगकडे पाहून गालात हसते. स्वाती सारंगचा हात हातात पकडून ठेवत असते. गाडीच्या काचेतून समुद्र पाहते. सारंग, आपण बीचवर चालतो. वाव, तू मला सांगतच नाही आहे कुठे कुठे जाणार आहोत ते. मला वाटलं आपण गार्डनमध्ये जाणार आहोत. स्वातीचा अल्लडपणा पाहून सारंग हसायलाच लागलेला असतो. इथे गार्डनसुद्धा आहे. आज रात्री डिनर करून हॉटेलवर जायचं आहे. स्वाती कधीच मोठ्या शहरात गेली नव्हती, त्यामुळे तिची उत्सुकता स्वाभाविकच होती. पण सारंग मात्र सारंगच्या नेहमीच जायचा. सागराच्या लाटा पाहत होता. ड्रायव्हर गाडी कडेला लावतो. सर, 10 बजे यहाँ से निकलना है. मुझे फ़ोन करना, मैं यहीं पे मिलूँगा. हो दादा, सारंग म्हणाला. स्वाती सारंगचा हात घट्ट पकडूनच त्याच्यासोबत चालत होती. सारंग, या ठिकाणी फॉरेनर जास्त येतात ना? जी, अंकुरला तो फोटो पाठविणार. तो खूपच आनंदी होणार.
सारंगला काय बोलावं ते समजत नव्हतं. स्वातीसोबत दिवसभर एन्जॉय करायचं होतं, पण रात्री काय करणार हे त्याच्या मनात होतं. आज मी तिला माझ्या मनातील सांगणार आहे. किती दिवस लपवून ठेवू? जवळ असला की मी स्वतःला सावरू शकत नाही. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, तिला स्वतःमध्ये सामावून घ्यावं. देवाने कामाला अपूर्ण ठेवला आहे. स्वाती लाटेवर हातात ओंजळीमध्ये पाणी घेत असते आणि सारंगच्या चेहऱ्यावर फेकत असते. लक्ष कुठे आहे तुझं? तू कुठे हरवला आहेस? तुझ्यावर वॉच ठेवतोय इथे. तू हरवणार नाही ना? आज जशी हसतेस तशीच नंतर सुद्धा दिसशील का? सारंग, तू का असा बोलतोयस हे समजले मला, पण तू चिंता करू नकोस. मला तू खूप आवडतोस सारंग. लव्ह यू. म्हणून ती हात पसरवते. सारंग, तू माझ्यावर प्रेम नाही करत बहुतेक. स्वातीला माझ्याबद्दल काय माहिती झाले? तो तिचा हात पकडूनच विचारतो. तुला काय माहिती आहे सारंग? तुला घाम का येतो आहे? काही सिक्रेट तर नाही ना जे मला कळलं नाही पाहिजे? पण मला थोडा अंदाज आलेला आहे. ती परत पाणी ओंजळीत घेऊनच त्याच्या चेहऱ्यावर फेकत असते. सारंग, रात्रीचा विचार नंतर कर. आता स्वातीसोबत एन्जॉय करून छान आठवणी गोळा कर. उद्याची सकाळ कशी असेल माहिती नाही. सारंग पुन्हा आपल्या विचारातून बाहेर आलेला असतो. चल बोटिंग करूयात. सारंग चेहऱ्यावर हास्य दाखवूनच स्वातीसोबत दिवसभर एन्जॉय करत असतो. जसजशी सायंकाळ होते तसे त्याचे विचार पुन्हा एकदा सरप्राईज रूमकडे जात असतात. सारंग आणि स्वाती डिनर करूनच हॉटेलवर जाऊन पोहोचतात. ते रूममध्ये जातात. स्वाती सारंगला सरप्राईज रूमबद्दल विचारणार असते तितक्या दारावरची बेल वाजते. सारंग दरवाजा उघडतो. एक मुलगा बॅग सारंगच्या हातामध्ये देतो आणि रूमची चावी देतो. सारंग पॉकेट काढून त्याला टिपसुद्धा देतो आणि दरवाजा बंद करून घेत असतो. बॅग सोफ्यावर ठेवून सारंग म्हणतो, सरप्राईज, वाव किती सुंदर आहे हे सरप्राईज. खरंच मानावं लागेल ह्या सरप्राईजला. ड्रेस आहे, आज दुसऱ्या रूममध्ये जायचं आहे. तो तयार हो. तोपर्यंत मी थोडीशी पाठ टेकवतो. म्हणून तो बेडवर पडतो. स्वाती सारंगजवळ येते. तू झोपू नकोस, नाही तर श्रेयाची मेहनत वाया जाईल. मला समजतंय सरप्राईज काय आहे ते. स्वाती फ्रेश होण्यासाठी साडी नेसते, पण सारंग तिच्याकडे नजर उचलून बघत नाही. सारंग, मी तयार झाली. तुझा विचार काय आहे? मला समजेल का? असं सुद्धा ती बोलत असते. मूर्ख श्रेया, तुला हे सरप्राईज द्यायची काय गरज होती? छान, मी 8 दिवस स्वातीसोबत राहिलो असतो, पण तुला तरी काय माहिती मी कोणत्या परिस्थितीतून जात होतो. एक मिनिट. आता मला स्वातीपासून दूर नेत आहे असं वाटतंय. आज मला स्वातीला सत्य सांगून विश्वासात घ्यावं लागणार आहे. चल, आजसाठी माहीत नाही श्रेयाने काय सरप्राईज ठेवलंय तर. सारंग स्वातीचा हात पकडून रूमच्या बाहेर पडतो आणि रूम लॉक करत असतो. स्वातीला आता मात्र थोडंसं विचित्र वाटतं. सारंग, श्रेयाने हे सरप्राईज नको द्यायला हवे होते. या रूममधून दुसऱ्या रूममध्ये एक रात्र राहणं असं कसं वाटतंय? ते बरोबर वाटत नाही ना. आता तिने सरप्राईज दिले तर ते स्वीकारावं सुद्धा लागणार आहे असं म्हणत असतो. दरवाजाजवळ जात असतो. समोरचा बेड पाहून डोळे बंद करतो. स्वाती त्याच्या मागे आत येते आणि दरवाजा बंद करते. बेड पाहून ती हसायलाच लागते. सारंग, मला माहीत होतं श्रेयाच्या डोक्यात हेच असणार. आज काय करणार? श्रेयाच्या गिफ्टचा पुरेपूर फायदा घे, नंतर हे क्षण येणार नाही. ती सारंगच्या कानात बोलते, स्वाती, आज मला जे सांगायचं आहे ते तू अगोदर शांतपणे ऐकून घे. नंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू घेणार आहेस. ते मला सुद्धा मान्य असणार आहे. सारंग, आज मी शांत राहते. तू फक्त बोल. दोघंही बोललो तर काय होतं ते मला माहिती आहे. तो स्वातीचा हात पकडतो आणि तिला बेडवर बसायला सांगतो. तो तिच्या पायाजवळ बसतो. सारंग, तू उठ. खाली का बसला आहे? स्वाती, मला तू तुझ्या पायाजवळ ठेवली तरी चालेल, पण तू माझा तिरस्कार करू नकोस. तू आधी उठून इथे बस. आणि तू काय बोलतो आहेस हे मला समजत नाही. सारंग उठून स्वातीजवळ बसतो आणि आज खरंच आपण एक होऊन 2 वेळा राहिलेलं अर्धवट काम आज पूर्ण करू. लवकरच आजी-आजोबांना आनंदाची बातमी देऊ. तुझी काय इच्छा आहे असं म्हणूनच ती त्याला मिठी देत असते. स्वाती, आज मी जे काही सांगणार आहे ते माझ्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही. तू मला दोष दे, पण घरच्यांना काही बोलू नकोस. सारंग, आज एकमेकांच्या चुका
नको आठवूस बघ मी सेज आपल्याला एक करण्यासाठी वाट पाहते आहे. सारंग स्वातीला मिठीतूनच दूर करत असतो. स्वाती प्लीज, आधी मी जे सांगतो ते शांत राहून ऐकून घे. तो थोडासा मोठा आवाज चढूनच बोलतो. सारंग, तुझी तब्येत ठीक तर नाही का? काय झाले? दिवसभर तू होता माझ्यासोबत, पण विचार दुसरेच होते. तुला अजून वेळ पाहिजे आहे का? अरे मला घाई नाही आहे, पण आजींची इच्छा मला लवकर पूर्ण करायची आहे. 1 वर्षात तिला बाळकृष्ण द्यायचा आहे. मी विचार करत आहे. स्वाती त्याचा हात हातामध्ये घेतच पकडूनच बोलत असते. सारंग मात्र लग्न जुळले तेव्हा मला खूपच आनंद होत होता. शंकासुद्धा मला तेवढ्याच माझ्या मनामध्ये होत्या, कारण तू कशा पद्धतीने माझ्यासोबत लग्न केलं असशील म्हणून. मला मानाने ठेवणार ना? पण सासूबाई अगदी मैत्रिणीसारख्याच आहेत, बोलतात. आजी तर मला सुखात ठेवण्याच्या विचारात असते. 2 दिवस थोडी चिडचिड झाली, पण नंतर कळलं नातं आधी फुललं तर आपण नवी सुरुवात करू शकतो. मी नाराज होऊन माहेरी गेले, पण मनात एक विचार आला की आता परत नाही जाणार. सारंग मला पत्नी म्हणून स्वीकारलं नाही, त्याला मी आवडत नसेन, त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे का हा विचारसुद्धा मनात आला. पण तुझ्यासोबत माहेरून परत येताना तुझा हळूहळू शांत स्वभाव कळला. बोलताना थोडी मस्करी करतस आणि या शब्दावर माझ्या समजण्याच्या पलीकडे असतात. मी गावाकडची मुलगी आहे. मला फक्त तुझ्यासोबतच आनंदात संसार करून लवकरच आई व्हायचं आहे आणि चौधरी घराण्यात आनंदसुद्धा पाहायचा आहे. आजी आजोबांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यावर नवं तेज पाहायचं आहे. सारंग, तू देणार का मला साथ? म्हणतच स्वाती त्याच्या ओठावर ओठ टेकवते. सारंग डोळे मिटून होता. आता वेळ आली आहे. मी स्वातीला सत्य सांगणार. तो स्वातीला बाजूला करतो आणि बेडवरून उठतो. स्वाती, काय चाललंय हे सगळं काही? माझं ऐकून तरी घे. किती वेळ सांगायचं? आता आम्ही जे सांगतो ते तू शांतपणे ऐकून घे. तो सोफ्यावर बसत असतो आणि स्वातीला मात्र त्याचं असं वागणं परत खटकत असतं. तीही आता त्याच्या डोळ्यात पाणी आणून बोलते. बोल सारंग चौधरी, आज जे सांगायचं आहे ते तू सांगून मोकळा हो म्हणून हे बघू तुझ्या मनात आहे तरी काय? स्वाती डोळे पुसते आणि पुन्हा बेडवर बसून शांत बसलेली असते. त्यापेक्षा करणं काय सांगेल आता सारंग? काय सांगेल आणि त्याचबरोबर त्याच्या शरीराचा कुठला भाग हा कमकुवत आहे हे सुद्धा सांगू शकेल का? पाहूयात कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं